3.5 किलोमीटर आहे चालायचं. व्ह्यू एकी कशी कशी भेटतात ना, तर तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही 10-15 तास चालताय 17-18 किलोमीटर, आणि जेव्हा तुम्हाला हा व्ह्यू जेव्हा दिसतो कळस. फायनली भाई हे बघा समोर आपण जलकुंड घेऊ शकतो. बघा भाई हे समोर कुंड आहे आणि त्याच्यात अंघोळ करू शकतो. आणि मी काल सकाळपासून अंघोळ, आजमध्ये तर वेगळाच सीन चालू आहे. पैसे घेऊन त्यांची पर्शी फाडायची, इकडे तुम्हाला डायरेक्ट पूजा करून आतमध्ये घेऊन जाईल. बेकार सीन आहे कारण जे तर खाली मधमहेश्वर आणि हा रोड आहे बुद्धा महेश्वरसाठी, मधमहेश्वरसाठी. मरने से पहले स्वर्ग देखने की इच्छा है तो मधमहेश्वर चले आना. तर जेव्हा तुम्ही वर जाल तेव्हा तुम्हाला समजेल. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, हर हर महादेव. तर स्वागत आहे तुमचं डे 3 मध्ये. आणि तुम्ही समोर व्ह्यू बघू शकता. काल अचानक ब्लॉगमध्येच बंद झाला कारण मोबाईलची बॅटरी पूर्ण डेड झालेली. कंटिन्यू 10 तास चालत होतो आम्ही. आणि मला वाटे ती पोरं पण भेटलेली जी देहरादूनमधून आहेत, त्यांच्यासोबत टेंट शेअरिंगमध्ये घेतलेला. तर टोटल आम्ही 6 जण होतो. बहुत थंड आहे ना. तर आम्ही लोक मग इकडे स्टे केलेला. We can survive. तर आम्ही टोटल 6 जण इकडे थांबलेलो आणि अजून फक्त 3 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे. तर इकडे आम्हाला टेंट पडलेलं 2,500साठी. तर 3 घेतलेलं आमचे 6 जणांकडून, म्हणजे पर पर्सन 500 रुपये. पण ठीक होतं. रात्री आम्ही 10:30 ते 11 वाजेपर्यंत आम्ही इकडे पोचलेलो. आणि व्हिडिओ मध्येच बंद राहिले कारण मोबाईल पूर्ण डेड झाला, बॅटरीच नव्हती. खाली येईपर्यंत 18% होती आणि बॅटरी पण टॉर्च पण चालू केलेली, तर त्यामुळे एवढं हे राहिलं नव्हतं बॅटरी. तर आणि पॉवर बँक पण आणलेला, पण तो मेन बॅगमध्ये होता माझ्या. बॅग काढायची पण एवढे हे नव्हती, मग तसाच ठेवला. तर आता कंटिन्यू करतो आहे ब्लॉग. हा आपला डे 3 आहे आणि तुम्ही समोर व्ह्यू बघू शकता. ऑलमोस्ट आता मी 12 ते 13 किलोमीटर चालत आलो वर. बघा, आणि इथनं मला तिथपर्यंत जावं लागेल. अजून हे पूर्ण जंगल काढायचं आहे. बघा इकडून रोड आहे म्हणून सही आहे वातावरण. बघा हा रोड असा पूर्ण जातो. तेव्हा ते लोक चालत आहेत वर, तिथपर्यंत जायचं आहे. तर आता मी ट्रेक हा कंटिन्यू करू जो पण असेल तो. तर बघा, तर भाई परत आम्ही ट्रेक चालू केला 5 तासाची झोप कंप्लीट करून. तर आणि मागे माझे चालतात ते देहरादूनचे मित्र आहेत. बोला भाई, हर हर महादेव. चालतोय अजून. व्ह्यू बघा आता समोरचा, जबरदस्त व्ह्यू आहे. पूर्ण बर्फ. थांबा जरा, खूप चालावं लागतं. 18 ते 19 किलोमीटरचा ट्रेक आहे. आणि मी स्वतः केदारनाथ 2023 गेलेलो. अजून चालायचं आहे, बाकी आहे. तर वर गेल्यावर सांगते, पण मला आतापर्यंत तरी एवढंच कळलं की केदारनाथपेक्षा खूप टफ आहे मध्यमहेश्वर. बघा समोरचा व्ह्यू, बर्फ. अशा अजून भरपूर व्ह्यू भेटणार आहेत. खूप हाईक बरं आहे. आणि केदारनाथला कसं तुम्हाला वाटेवाटेवर लोक भेटून जातात, पण इकडे खूप कमी लोक येतात. खूप मोठं ट्रेक आहे. अजून ते भरपूर बाकी आहे चालायचं. हे तर काहीच नाही चाललं अजून. बघू किती वेळा. पूर्ण चढाई आहे बघा अशी. तर मला माझ्या वाटेत प्रोटेक्टर भेटलेले आहेत. चलो भाई, हो चलो. तर हे माझे प्रोटेक्टर आहेत 3 एकापेक्षा. बघा असं वाहन आहे की मी सोलो आहे, तर माझ्यासोबत महादेवाने 3 माझं प्रोटेक्शन करण्यासाठी पाठवले. भारी आहे. जर तुम्ही सोलो येत असाल, तुम्हाला वाटत असेल जर मी एकटा असेल, आणि ते पण महादेवांच्या ट्रेकला बाबांच्या, तर तुम्ही कधीच एकटे नसतात. महादेव कोण नाही कोण तुमच्यासोबत पाठवतच. जसे हा डॉगी, तिकडे मागे मला 3 जण भेटलेले, 2 जण गेले आणि हा आता माझ्यासोबत वरपर्यंत येतोय. चल ये. तर तुम्ही कधीच एकटे नसता, कोण नाही कोण तुम्हाला पाठवतच. आणि इकडून 3.5 किलोमीटर आहे चालायचं.
व्ह्यू एकी कशी अशी भेटतात ना, शब्दात नाही सांगू शकत. आणि आता शूज घातलेत मी. रात्री 10-12 किलोमीटर तर क्रॉप्सवरच चाललो. तर बाई चालत होतो आणि इकडे दगडावर एक लिहिलेलं आहे. आता ते मी वरच जाऊन तुम्हाला सांगू शकते. हे बघा तुम्हाला, मरने से पहले स्वर देखने की इच्छा है तो मद महेश्वर धाम चले आना, हर हर महादेव. हे मी तुम्हाला वर गेल्यावरच सांगू शकतो. इथपर्यंत तरी मला स्वर्गापेक्षा भारी वाटतं. कारण मागे त्या साईडला बघायला तर मला मागशी दाखवली मी, बर्फ आहे पूर्ण. अजून वर काय असेल तर विचार पण नाही करू शकत की वर किती भारी असेल. अजून चालू आहे. अजून बोलतात 2 तास लागतील मला वर जायला. आणि आता टाईम झाला आहे 6. म्हणजे 8 वाजेपर्यंत जरी पोचलो तरी बस 11 वाजेपर्यंत थांबेन मी तिकडे 3 तास. आणि मग परत रिटर्नची जर्नी स्टार्ट. बाई सोलो तर नाही आहे मी, माझ्यासोबत 2 जण आहेत. बघा, हा एक आणि हा एक. महादेव कधी कोणाला एकट्याला नाही टाकत. ही गोष्ट रिलेट करते. खालून ट्रेक चालू केला, मला अजून मथुरेची पोरं भेटली. त्यानंतर पुढे येऊन देहरादूनची 5 पोरं भेटली, जिकडे रात्री आम्ही स्टे केला तिकडे. ते आता वॉशरूमला वगैरे थांबलेत. हार्डली 2-4 मिनटं मी फक्त एकटा चाललो असेल. आणि ते 2 डॉग भेटलेत. डॉग ते नाही बोलणार, मित्र आहेत माझे. पाणी पितो आता इकडे. ह्याच्यापेक्षा एक्सपेन्सिव्ह पाणी कुठलंच नसेल. डायरेक्ट वरून आलेलं झरण्याचं पाणी. आपल्या डॉगेश बाईने पण पिला. प्युअर वॉटर. काय हो बाई, चंदीगड. बघा बाई समोर व्ह्यू, समोर आहे तो बर्फ आहे पूर्ण. तुम्हाला दिसत असेल तर बघा, जा दिसतोय पूर्ण बर्फ आहे. आणि सकाळ मी ट्रेक चालू केलेला 5:50ला आणि आता 8:15 वाजलेत. म्हणजे 2 तास होत आले, 2-2.5 तास. आणि कंटिन्यू चालतो आहे मी. आणि आता फक्त 5 मिनटावर राहिला ट्रेक, म्हणजे 500 मीटर. तर टोटल आम्ही 18 किलोमीटर, 17-18 किलोमीटर जे काय असतील ते 10 तासात कवर केले. 10 पण नाही, 8 तासात. कारण काल 5 तास चाललो आणि आज 3 तास. म्हणजे अजून अर्धा तास बाकी आहे. तर जाम भारी ट्रेक आहे. निशब्द बाई, काहीच नाही बोलू शकत. समोरचा व्ह्यू बघा. हे जेव्हा तुम्हाला दिसेल, जेव्हा तुम्ही 10-15 तास चालताय 17-18 किलोमीटर, आणि जेव्हा तुम्हाला हा व्ह्यू जेव्हा दिसतो, कळस जरी दिसतो, तेव्हा तुमचे डोळे आपोआप भरून येते. तर अजून 200 मीटर पण नसेल तिकडे पोचायला. स्वर्ग स्वर्ग भाई. ते जिकडे मागे लिहिलेलं होतं दगडावर की अगर जिंदगी में स्वर्ग देखना है तो मध्य महेश्वर जरूर आना. 100% खरं आहे भाई. तुम्ही आयुष्यात एक इच्छा आहे इथपर्यंत ट्रेक करायची वगैरे, कधी ना कधी ते पूर्ण करणार आहे. असं नाही की हिमाचल किंवा आपल्या मनाली वगैरे जाऊन कुल्लू तिकडे बर्फ आहे ती गाडीने, असं नाही. स्वतः चालून बर्फात जायचं मला आयुष्यात कधी ना कधी. आणि ते पण कधी ना कधी करेन. इकडे पण तुमची राहण्याची वगैरे व्यवस्था आहे, तर थोडं फ्रेश वगैरे होईन आणि मंदिरात जाईन. खूप भारी वाटतं यार. आता वाजलेत 8:30. म्हणजे टोटल आम्ही 8 तासात ट्रेक कव्हर केला, 18 किलोमीटर. आणि इकडून तर वर बुडा महेश्वर पण आहे 2 किलोमीटरवर. फायनली भाई हे बघा समोर. आता थोडं फ्रेश वगैरे होईन इकडे आणि मग जाईन मंदिराचं. हे मध्यमहेश्वर टेम्पल आहे आणि वर बुडा महेश्वर टेम्पल आहे. हे जे लोक जात आहेत वर, 2 किलोमीटरचा हा परत ट्रेक आहे. तर इकडचं दर्शन घेऊन नंतर आम्ही वर जाणार आहोत. सही वाटतं इकडे, जाम भारी वाटतं. इकडून जलकुंड घेऊ शकतोय बघा असं, आणि इकडून आतमध्ये जायचं घेऊन. बाई हे समोर कुंड आहे आणि त्याच्यात अंघोळ करू शकतो. आणि मी काल सकाळपासून अंघोळ केली नव्हती, तर मला नाही आवडायचं बिना अंघोळीचं खायला. ते थोडी पाणी भरपूर थंड आहे, तर थोडी अंघोळ करून आत चालले. ती लोक लाईनमध्ये राहिली
याचं कुंड आहे इकडे आंघोळ करण्यासाठी. तर थोडीफार आंघोळ करेन मी आणि गंगाजल आतमध्ये. Something to hold on to, gotta find it first. But here I am. तर भाई आता मस्त आंघोळ करून झाले, पूर्ण अशी थंडी वाजते, एकदम थंड पाणी आहे. हिमाचलमध्ये उत्तराखंडमध्ये तुम्हाला काहीच भेटणार, थंडच पाणी भेटणार आहे. तर आता चाललो आहे मी तिकडे. मित्रांनी रांग लावली, जी देहरादूनवाले आहे ते रांगेत उभे आहेत आणि मागे मंदिर आहे. चालले आंघोळ आंघोळ झाली, आता मंदिरचं दर्शन घ्यायला चाललं. आतमध्ये तर काही वेगळाच सीन चालू आहे, 2 मिनटं पण बसायला नाही तिथे. आता चाललो आहे जेल चढून इकडून. दर्शन तर मस्त झालं आणि आता आम्ही चाललो आहे बुद्धा महेश्वरला. आणि जसं की मगाशी तुम्हाला बोललो मी, आतमध्ये जास्त वेळ राहायला नाही, 2-3 मिनटं राहायला देतात. मी तर आतमध्ये मस्त दर्शन घेतलेलं आहे. आणि आता इकडे एक सीन असं आहे की VIP येतील ना, मग ही लाईन पूर्ण वाढून जाईल. जसे आता इकडे कोणच नाही आहेत ना, इकडे तर कोणच नाहीत, पण जसे कोणतरी VIP येतील ना, मग ही लाईन पूर्ण अशी भरून जाईल इथपर्यंत. तरी VIP लोकांनी इकडे प्रेफरन्स आहे. आणि इकडे एक तिकीट काढायला माणूस बसलेले आहे, हे बघा. इकडून पैसे घेऊन त्यांची पर्ची फाडायची, इकडे तुम्हाला डायरेक्ट पुजारी तिकडून आतमध्ये घेऊन जाईल. बेकार सीन आहे, कारण जे विदाऊट VIP जे नॉर्मल लोक आहेत त्यांना थांबावं लागतं इकडे, सीन चांगला नाही. आणि आता इकडून हा रूट चालला आहे बुद्ध महेश्वरला. इकडून मस्त सगळं बरोबर जायचं, बुद्ध महेश्वर येईल. 2 किलोमीटरचा ट्रेक आहे, अर्धा तास लागेल. आता झालं, परत बॅग वगैरे घेतली ठेवलेली ती. तर खाली मधमहेश्वर आणि हा रोड आहे बुद्धा मधमहेश्वरसाठी. तर माझा प्लॅन काहीच नव्हता इकडे यायचा केदारसाठी, पंचकेदारमधल्या 2 केदारसाठी. तिकडून मी तुंगनाथला पण जाणार आहे. मी 1 महिना 15 दिवस ह्याच्या 15 दिवस अगोदर पण मी सगळ्यांना सांगत होतो की मी बीरबिलिंगला जाणार आहे. इवन माझी तिकीट पण दिल्लीपर्यंतची होती. तर इकडे याचा काहीच प्लॅन नव्हता. पण नंतर काय माहिती काय मनात झालं 4 दिवस अगोदर की बीरबिलिंग नंतर कधीतरी फिरेन. असं पण केदारनाथ झालं माझं. तर पंचकेदारसाठी ट्राय करतो म्हणजे पंचकेदार पूर्ण करतो. मग आता जेवढं होतील तेवढं 2 किंवा 3 तर प्लॅन केला. आणि महादेवांची पण साथ होती, बाबांची. तर त्या हिशोबाने मग पहिलं मधमेश्वरला आलो, दिल्लीला उतरलो मी. दिल्लीपर्यंत तिकीट होती माझी, जनरलमधून आलो मी. कन्फर्म तिकीट माझी कॅन्सल झाली होती ती जी काढलेली ती. तर मग दिल्लीवरून मी हरिद्वारला आलो आणि हरिद्वारवरून इकडे पंचकेदारसाठी आपलं ओखीमठसाठी उतरलो. तर फायनली जे मनात होतं तेच झालं. मनात तर बीरबिलिंग होतं, पण प्लॅन कुठून कसा चेंज झाला काहीच नाही कळलं. म्हणजे मला असं वाटतं की मी नाही आलो, तर महादेवाने मला बोलवले. तर तसंच काहीसं झालं. तसं चाललो आहे बुद्धमहेश्वरसाठी. हे असं काही आहे टेम्पल आणि हे लेक आहे समोर एक. बऱ्यापैकी वर आहे, असं वाटेल तुम्हाला की तिकडून दिसत पण नाही आपल्या मधमहेश्वरवरून. तर भाई फायनली पोचलो आहे बुद्धा महेश्वरला. मागे आहेत बाबा. तर चाललो होतो दर्शनाला. भले 2.5-3 किलोमीटर असेल, पण खूप टफ आहे 2.5-3 किलोमीटर चाललं, कारण सरळ असं चढायचं आहे वर. मध्ये फक्त हे स्लॉट एक आहे स्लीपवाला, बाकी पूर्ण कंटिन्यू तुम्हाला चालायचं आहे वरपर्यंत. बाबा बुद्धा महेश्वर पोचलो फायनली.
तर जर कधी तुम्ही मध्यमहेश्वरला येत असाल तर तिकडूनच 3 किलोमीटरच्या अंतरावर हा आहे बुडा मध्यमहेश्वर. तर तिकडे नक्की एकदा व्हिजिट करा. कमालीचा व्ह्यू आहे. तिकडून 3 किलोमीटर आहे तर तुम्हाला 1 ते 1.5 तास लागून जाईल वर चढायला. कंटिन्यू चढाई असल्या कारणाने तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल. नाहीतर जर सरळ रोड असता तर तुम्ही अर्धा तासात पण पोहोचू शकता आणि कंटिन्यू चाललात तर 40 मिनिटामध्ये तुम्ही वर येऊ शकता. तर कधी आलात तर नक्की एकदा ट्राय करा इकडे. तर आता भरपूर वेळ झाला इकडे, 12:30 वाजलेत. आम्ही सकाळी 8 वाजता इकडे पोचलेलो, 8:30 वाजता. तर आता चाललो आहे आम्ही बुड्डामेश्वरपासून खाली आणि मग तिकडून रिटर्नचा ट्रेक चालू करू. जर 5 वाजता पोचलो मग तिकडून मी तुंगनाथसाठी जाईन आणि तिकडे स्टे करेन. तर हा असा काही व्ह्यू आहे मागे आणि मागे लेक आहे एक. आता भाई डाऊन ट्रेक चालू केलं आहे. वर आहे ते बुडामहेश्वर आणि खाली तुम्ही बघू शकता जे मार्केट दिसते ते मध्यमहेश्वर. हे बघा, ते पूर्ण उतरायचं आहे. वरून आलो आहे आता. खूप मजा आली भाई. स्वर्ग पण फिका असेल याच्या पुढे. आणि हा रस्ता पण असं तुम्हाला जेव्हा वाटत आहे चालत येईल जेव्हा वर, तेव्हा तुम्हाला वाटत असेल की स्वर्गाचेच रस्ते चालतोय आपण. स्वर्ग की सीडी चढलो. जाम भारी आहे. आयुष्यात एकदा कधीतरी पडलं असतं. आता आयुष्यात एकदा तरी कधीतरी मध्यमहेश्वरला जरूर या. मला तर वाटतं सगळ्यात टफ ट्रेक हाच असेल. रुद्रनाथ पण असेल, अजून केला नाही, पण मला केदारनाथ नंतर सगळ्यात जास्त टफ ट्रेक हाच वाटला, मध्यमहेश्वर. आता तर पूर्ण उतरायचंच आहे. फक्त जेव्हा ते गोंडार विलेज आहे ते जेव्हा क्रॉस करू तेव्हा थोडं फक्त चढायचं आहे. बाकी सगळी उतरण्यासारखंच आहे. तर आता बघू, खाली काहीतरी खाईन, थोडं नाश्ता करेन. काल पण काही जेवलो नाही. काल दुपारी फक्त जेवलेलो, रात्री काहीच नाही खाल्लं. आणि आता सकाळी पण काही नाश्ता वगैरे केला नव्हता. पोट हलकं होतं म्हणून ठीक आहे, थोडं चालायला पण चांगलं पडलं. तर चाललो आहे आता डाऊन ट्रेक स्टार्ट. ईश्वरच्या इकडे पोचलो आहे मी आणि इकडून आता राशीसाठी निघू. तर तुमची माहिती आहे इकडे तर तुमचं जेवायचं वगैरे काय प्लॅन असेल, जर कधी आलात तर इकडे 250 रुपयाला प्लेट भेटते. त्यात फक्त दाल राईस असेल आणि ती पण अनलिमिटेड नसेल, लिमिटेड. त्यांना पण महाग पण नाही बोलू शकत, कारण खालून वर एवढं सामान आणण्यासाठी तेवढी मेहनत पण आहे, खच्चर वगैरे करावं लागतं. तर त्या हिशोबाने ठीकच आहे. जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही जेवू शकता, नाही तर मग नावं ठेवण्यापेक्षा खाली गेलेलं बरं. तुम्ही ते नाही करू शकता किंवा एवढं महाग काय, तेवढी मेहनत पण आहे आणण्यासाठी. गॅस वगैरे ते खच्चरलाच्या पाठीवर टाकून आणतात आणि खच्चर 5-6 हजार रुपये घेतो एवढं वर यायला. तर आता आम्ही खाली जाऊन जेवणार आहोत. तर हे मी तुम्हाला आता दाखवलेलं, मरने से पहले स्वर्ग देखने की इच्छा है तो मध्यमहेश्वर चले आना. तर जेव्हा तुम्ही वर जाल तेव्हा तुम्हाला समजेल की स्वर्ग पण एवढा भारी नसेल जेवढं वरचं क्लायमेट आणि माउंटेन्स आहेत. पूर्ण बर्फ वगैरे दिसतो. परत बुडामहेश्वर खूप भारी भारी स्पॉट आहेत. जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुला समजेल किती भारी आहे ते. मी तर जाऊन आलो आणि टोटल ट्रेक 9 ते 10 तासच आहे. इथेपर्यंत आलो आहे चालत. अजून 7-8 किलोमीटर राहिले असेल. ये भाई ऊपर लेके जाओगे? इतने ऊपर? आज तो यहीं ऊपर रखेंगे, कल ले जाएंगे. ये भी रहेगा ना? सही भाई. हमें तो खाली चलने में इतना दिक्कत आहे. हे बघू शकता आपण, एवढं मोठं आहे घेऊन झालं आहे ते पायपाचं बंडल बघा, ते पण वरपर्यंत. भारी काम आहे. आपल्याला एक बॅग घेऊन जाताना एवढं बांधलं होतं. जेव्हा सकाळी वर गेलो तेव्हा असं वाटत होतं की जर माझा जन्म इकडे झाला असतं तर किती भारी झालं असतं. एवढं मस्त पहाड वगैरे आहेत. पण तुम्हाला त्यांचं स्ट्रगल जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ते नको वाटेल. आपला जन्म महाराष्ट्रात कोकणात आहे तो ठीक आहे. हे बघा यांचे स्ट्रगल बघू शकतो आपण. एवढं भारी वजन ते दोघंजण घेऊन चाललेत आणि काही ऑप्शन पण नाही त्यांच्याकडे गाडीचं वगैरे. तर विचार करा, जर
मेडिकल इमर्जन्सी आली तर काय करत असतील इकडे. आणि वर घरं पण आहेत, ऑप्शनच नाही त्यांच्याकडे. विचार पण नाही करू शकत काय होईल याचा. जर कोणाला जर अचानक ताप वगैरे आला तर चालायची पण ताकद नसेल, काय ऑप्शन. त्यांना असंच उचलून आणावं लागत असेल खाली. वर तर कोण डॉक्टर नसेल. भारी काम आहे भाई. जाम भारी लिहिलं इकडे, स्वर्ग कवया मध्यमेश्वर बात एकी आहे. हर हर महादेव. खरंच आहे, वर गेल्यावर तुम्हाला कळेल किती स्वर्ग भारी येतं. असं व्यू आहे काही. आणि माझी मोबाईलची बॅटरी तर फक्त 6% आहे, कधी पण ऑफ होईल. तर हा कालच्यासारखा हा पण ब्लॉग मला वाटतं अपूर्णच राहील. काल वर पण लाईट नव्हती, वर लाईटचा सोर्स काहीच नाही. बघू आता काय होतं आहे. तर इकडे रेडी होते आता आपली ही मॅगी, इन्स्टंट मॅगी. हे मी घेऊन आलेलो येताना मी. तर ती बॅग वगैरे घेतल्यानंतर निघालो परत रानसी विलेजसाठी. आणि मग तिकडे दुखीमठसाठी जाणार आहे. तर चाललो आहे आता. ही बॅग मी इकडे ठेवलेली आणि असं नाही इकडचं. ते रानसी विलेज आहे, तर इकडे एक स्टे बघितलं आहे मी 600 रुपयाला. तर बघू कसं स्टे असेल तो, मग राहीन इकडेच. कारण आता तर मी एवढं लांब नाही जाऊ शकत. उखी म्हटलं इकडेच थांबायचं प्लॅन चालू आहे. तर हे जेवण आलेले आहे, बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे आणि 2 चपात्या आणि कांदा, लिंबू आहे. लिंबू म्हणजे लिंबाचं लोणचं आहे. तर आता जेवेन आणि गप झोपेन. मला एक होमस्टे भेटला इकडे आणि ते जेवण पण इन्क्लूड आहे 600 रुपयामध्ये. तर हे असं आहे काही. अजून जेवण तर आलं नाही. हे बघा भरपूर दमायला झालं. आता झोपेन कारण सकाळी तुंगनाथला पण जायचं आहे. तुम्हाला दाखवतो स्टे कसं आहे. तो डॉर्मॅटरी आहे, अजून 2 जण त्याचे जाणार, 3 जणांसाठी. तर हा होमस्टे आहे जिकडे मी स्टे करतो आहे. हा बघा हा बेड माझ्यासाठी आणि इकडे 2 जण कोणतरी येणार आहेत. तर आम्हाला 600 रुपयाला पडला. त्यात जेवण पण इन्क्लूड आहे. मेन म्हणजे 2 चार्जिंगसाठी पोर्ट आहे, ते आधी बरं झालं. पण माझ्याकडे चार्जर एकच आहे, असा पण 2 जणांचा काही उपयोग नाही. तर त्या म्हणून चांगलं आहे. पण मला एक आहे की दरवाजा ओपन ठेवावा लागेल ती लोक येईपर्यंत. तर बघू आता झोपतो. जाम पाय पूर्ण जाम झालेत पाय. 18 किलोमीटर सकाळपासून जास्तच असेल. तर झोपतो आता, उद्या भेटू.